आज पोट्ट्याचं म्हणणं झालं की बा रोडवर दररोजच्या दररोज ग्राउंडवर दररोजच्या दररोज ग्राउंडवर लय कटायले पोट्टे. तर मग आज विचार झाला की बा आज आपण घाटातनी जाऊ. घाटातनी 100 मीटर मारू. 100 मीटर मारलं की जरा ट्रेकिंग टिचिंग निघते. तर निघालो गाड्या घेऊन सगळेजण आम्ही. तर मग रस्त्यात ऋषाची टबरी भेटली. या ऋषाला वाटलं त्यानं हातही दिला नाही बा, आम्ही हात दिला तर त्याला वाटलं बा उदार गिदारच राहते का. तर आता गाड्या घेऊन निघालो होतो. आता सगळ्याला खास सुट्टी आहे आता जास्त जोरात पळायची. तर हे आमची गाडी, आम्ही थांब म्हणून राहिलो तरी थांबून नाही राहिला बाई. असं काय वाटू राहिलं काय सांगा बिचाऱ्याले. पहाय किती पोहू राहिला. अरे थांब रे बाबा, पडशीन गिडशीन. असंच गुड्ड्या पडलं होतं, वाण्यावर आलतं आडवं बिचारं, धडकन पडलं, मरणाचे पैसे लागले. मग आता आरामशी घ्या म्हटलं तर निघालो. तर हे शिवदास पाटलाच्या त्याच्यावर थांबले बिचारे. थांबले, त्याला वाटलं बा काही आहेच का मेळ. काहीच नव्हता मेळ. चला पुढे, धगा पुढे. गेलो पुढे तर आम्हाला भेटली आमची चौकी भेटली आमची. चौकी भेटली. एक नवीनच पोट्टा आलं बा. त्याच्यावर ओळखत नाही कुठं चालले काय चालले विचारू लागला. अरे बा आम्ही म्हटलं बा रनिंगला चाललो. मग तेवढ्या टायमात आमचा दीपक भाऊ रील स्टार स्नॅपचॅट लवर काय यायचे सांग गोष्टी. चला म्हटलं बा आता घाटात त्याला दाखवला घाट असा असा हाय म्हणून. तिकूनच हात राहिले बाबा इतका मोठा आणि हे ते याच्यात आठच गेले भिकाराचे. हे म्हणून राहिला मी येत मारली पोट्ट्यानं. अरे बा काय सांगा काय लागन त्याला काय हायचं. रे बा दिप्या ब्लॉग बनून राहिलो रे मित्रा. म्हटला का हाय वास स्वास्थ्य घेऊ राहिला. आणि हे आमचे वन्यजीव प्राणी एक नंबर माणूस आहे बिचारा. अरे बा चला याला घेऊन जायला लागन इथं दम तोडून. त्याला वाटते हाय दोन भाऊ पण नाही रे बा मित्र आहे मारले तसं घेऊन गेलो. पण हे आमचे मित्र भेटले तेवढ्या टायमात. मित्रांनी म्हटलं चला येतो.